आज तहसीलचे काम करणे जरुरी होते, म्हणून काकांनी सांगितलं नवीन गाडी घेऊन जा. पण हो, गाडी जरा हळूहळू चालव. मग काय, गाडी हळूहळू चालवत आपल्याच चुलत काकांचे विटांचे कारखाने बघत, तसेच विदर्भातील कापसाची शेती बघत मी निघालो आणि येऊन पोचलो आमच्या गाव शिंगणापूर इथे. आता शिंगणापूरला आलं तर मारुती देवाचे दर्शन न घेता निघून जाणे हे काही बरे नाही. लगेच मंदिरात गेलो, मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि मारुतीरायांसोबत एक छान सेल्फी पण काढला. तेथूनच आणखी एका चुलत काकाला फोन लावले असता ते बोलले, अरे मी बसस्टँडला आहे, ये लवकर. शिंगणापूर बसस्टँडवर आमचा आणखी एक चुलत काकाचा मुलगा कुलदीप हरणे आणि त्यांच्या मित्र यांनी श्री दत्तकृपा रसवंती आणि कोल्ड्रिंक्सचे हॉटेल लावलेले आहे. या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक नंबर कच्चा चिवडा, मुरमुरे, फुटाणे, शेव, टमाटर, कांदा, लिंबू, मिरची असा झणझणीत कच्चा चिवडा खायला मिळतो. मित्रांनो, कधी शिंगणापूर रोडने येणं झाले तर दत्तकृपा रसवंतीमध्ये अवश्य भेट द्या आणि या कच्चा चिवड्याचा मनसोक्त आस्वाद घ्या. कच्च्या चिवड्यावर ताव मारल्यावर आता सेल्फी टाईम. काकासोबत एक मस्त सेल्फी घेतलेला आठवण म्हणून आणि मग काढली गाडी. आता काय, चिवडा झणझणीत होता त्यामुळे गाडीचा स्पीड कसा स्लो होणार. जे निघालो थेट पोचलो तहसीलला आणि काम पूर्ण झाले.